तुमच्या परवानगीने एक राजकीय प्रश्न नाही, राजकीय आता नको शेवटचा मला. विचार आज राजकीय नको, आज फक्त पर्यावरण आणि शेती. तुमच्या परवानगीने एक राजकीय प्रश्न नाही, राजकीय आता नको शेवटचा मला. विचार आज राजकीय नको, आज फक्त पर्यावरण आणि शेती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसाच्या मुक्कामी आलेले आहेत. ते गावी आले असले तरी गावकरी म्हणून या ठिकाणी येतात आणि गावातला सगळा प्रश्न निकाली काढण्यासाठी आज त्यांनी पूर्णतः या परिसर आज पिंजून काढलेला आहे. साहेब, लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज 3 दिवस मुक्कामी आहात आणि संपूर्ण गाव परिसर, या भागातला परिसरातला विकास आज आपण पाहिलेला आहात. एकंदरीत ज्या परिसरातील सोनं होणार आहे लोकांचं, कसं आज काय काय आज विकास निधीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा झाली आहे. नाही, आता या भागात तर रस्ते वगैरे गावागावात झाली आहे. पण जी पाण्याची जी व्यवस्था आणि नियोजन जे आहे आपल्या साखळी बंधारे असतील, त्याचबरोबर कोल्हापुरी बंधारे आहेत, त्यानंतर काही छोटे चेक डॅम आहेत. आता 2 आपल्याकडे वरती दाभेमध्ये 2 आपले मोठे मातीचे डॅम जे आहेत त्याला आपण मंजुरी दिली होती, त्यातही काम सुरू होईल. आणि साखळी बंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि त्याचबरोबर लिफ्ट इरिगेशन, या लिफ्ट इरिगेशनमुळे खाली जे पाणी आहे, पाणी गावामध्ये प्रत्येक गावाला एक इरिगेशन योजना दिली तर त्या भागामध्ये संपूर्णपणे ती जमीन सिंचनाखाली येईल, ओलिताखाली येईल. आणि आता फक्त पावसाळी पीक भाताचं घेतो आपण, नाचणीचं घेतो, त्याच्यावर अवलंबून न राहता बारमाही पीक या ठिकाणी शेतकरी घेऊ शकतील. भाजीपाला होईल, स्ट्रॉबेरी होईल, इतर जे जे काही इथं पिकतंय ते सगळं पिकवता येईल आणि शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल. आणि त्या दृष्टीने आज आपले जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि त्यांची टीम सगळी आली होती. त्यांनी अनेक गावांचा सर्वेही केला आहे. उद्यापासून अनेक गावांचा सर्वे करतील आणि जी टंचाईग्रस्त गावं आहेत त्या भागाला प्राधान्य देऊन एकंदरीत संपूर्ण कांदाट खोऱ्यामध्ये या ठिकाणी या योजनेचा लाभ लोकांना देण्याचा जे काही नियोजन आहे ते करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं युद्ध पातळीवर ते काम होईल आणि या भागातल्या लोकांना म्हणजे फक्त पावसाळ्याच्या शेतीवर, पावसाळी शेतीवर किंबहुना पावसाच्या पिकावर अवलंबून न राहता बारमाही त्यांना शेती करता येईल, पिकं घेता येतील. साहेब, नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून या विभागाचं सोनच होणार आहे. मात्र मध्यंतरी स्थगिती आली म्हणून असं लोकांच्या मध्ये आता ती भीती आहे की साहेबांनी एवढा मोठा प्रोजेक्ट आणला आमच्यासाठी आणि ती स्थगिती आली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडासा संभ्रम आहे. त्याच्या बाबतीत काय सांगा? नाही, पण नवीन महाबळेश्वरला स्थगिती वगैरे नाही आहे. उलट जी गावं अगोदर 250 गावं होती, आणखी 292 गावांनी इच्छा व्यक्त केली आहे आणि कन्सेंट दिले आहेत की आम्हाला देखील या नवीन महाबळेश्वरच्या या प्रकल्पामध्ये सामावून घ्या. त्यामुळे इथं पहिलं तर कुठल्याही शेतकऱ्याची जमीन या प्रकल्पासाठी घेतली जाणार नाही. उलट त्यांच्या जमिनीचं आज जे काही पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. त्यांना कनेक्टिव्हिटी मिळेल, रस्ते मिळतील, इथली जी काही निसर्ग संपदा आहे ती कुठेही कमी होणार नाही, पर्यावरण कुठेही कमी होणार नाही, उलट त्याच्यामध्ये वाढ होईल. आणि त्यामुळे आज जे पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन आज जे महाबळेश्वरमध्ये कंजेशन होत आहे ते डिकंजेस्ट होईल. लोक मोकळ्या वातावरणामध्ये येतील, पर्यटक वाढतील, पर्यटनाला चालना मिळेल आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आमचा कन्सेप्ट, संकल्पनाच ही आहे की इथल्या या भागातल्या लोकांना, तरुणांना नोकरीसाठी, रोजीरोटीसाठी शहरांमध्ये, इतर शहरांमध्ये जाण्याची पाळी येऊ नये, ही आमची संकल्पना आहे. आणि हा जो काही भाग आहे तो विकसित झाला पाहिजे, पण त्यामागे हे पर्यावरण जे आहे किंबहुना या नदीचं आपलं बॅकवॉटर आहे हे कुठंही पोल्युटेड, प्रदूषित होता कामा नये याची सगळी काळजी आणि प्रदूषण मुक्त प्रकल्प झाला पाहिजे आणि पर्यावरण पूरक प्रकल्प झाला पाहिजे, ही आमची संकल्पना साहेब, एक आहे. शेवटचा प्रश्न. मुंबईतल्या राजकारणातलं गरम वातावरण आणि गावात आल्यानंतर गावकऱ्यांचं हे असं गार वातावरण आणि एकंदर तुमच्या चेहऱ्यावर तो दिसून येते. 2 दिवसाच्या नंतर आज चेहरा एकदम फुलून दिसलेला आपल्या लोकांमध्ये नाही, आलेला आहे. मी इकडे आल्यानंतर पहिले तर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करतो, झाडं लावतो. आता काल परवा 2 दिवसात देखील आवाकाडूची जवळपास 1000 झाडांची लागवड केली. गेल्या वेळेस आलो तर सफरचंदाची लागवड केली. आता त्या 2-3 वर्षाची ती सफरचंदाची रोपं होती, आज त्याला आपण पाहतोय की सफरचंद लागली आहेत. त्यामुळे
इथं बांबू लागवड केली आहे, आपण काजूची लागवड केली आहे, मोठ्या प्रमाणावर चंदन आहे, आगारवूड आहे, इतर जे जे काय भाजीपाला मोठ्या प्रमाणावर होतोय, फळबागा होत आहेत. त्यामुळे या गावात आल्यानंतर पहिलं तर शेतीकडे पावलं वळतात आणि हात देखील शेतीचं काम करू लागतात. त्यामुळे शेवटी आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे गावात आल्यानंतर ही मातीशी जी काही नाळ जुळलेली आहे तिथं म्हणजे तुटूच शकत नाही. आणि त्यामुळे इथं आल्यानंतर सगळं बाकी मी विसरून जातो. गाव, गावातली लोक आणि शेती आणि इथली जमीन याचे मला मग बाकी सगळं विसरून जातो. त्यामुळे एक इथं आल्यानंतर एक वेगळं मनाला एक समाधानही मिळतं. कारण शेवटी या गावकऱ्यांना देखील मी सांगत असतो की एक शेती हा आपला एक अविभाज्य एक घटक आहे आणि त्यामुळे गटशेतीकडे वळलं पाहिजे, गटशेतीवर भर दिला पाहिजे, एकत्र येऊन शेती केली पाहिजे, ज्याचं सध्या डिमांड आहे ते पिकवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. काल मी पाणी फाउंडेशनचे आपले आमिर खान यांच्याशी मी बोललो. त्याचबरोबर नाना पाटेकर यांच्याशी माझी चर्चा झाली. श्री रविशंकर त्यांचे जे लोक आहेत तेही या भागामध्ये काम करत आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन दादा यांची टीम मोठ्या प्रमाणावर या सगळ्या भागात काम करते आहे. किंबहुना हे डिशेल्टिंग करणं, नदीतला गाळ काढणं आणि त्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं याच्यावर आम्ही फोकस करतोय. कारण शेवटी स्टोरेज कॅपॅसिटी वाढली की लोकांना उन्हाळ्यात देखील हे पाणी जे खाली जातं ते पाणी लोकांना मिळेल. कारण शेवटी गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्ती की लोकांना उन्हाळ्यात देखील हे पाणी जे खाली जातं ते पाणी लोकांना मिळेल. कारण शेवटी गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी जी काही संकल्पना आहे ती आपल्याला पुढे न्यायची असेल तर या दृष्टीने देखील गावकऱ्यांना आपण सोबत घेऊन काम केलं पाहिजे. त्याच्यावरही गावकरी काम करतायत. त्यामुळे या भागातलं पर्यटन वाढलं पाहिजे, या भागातल्या शेतीला चालना मिळाली पाहिजे. या भागात ज्यातून कॅश क्रॉप आहे, ज्याच्यातून इथं स्ट्रॉबेरी होते, मलबेरी होते, बरंच काय काय होत आहे आणि ज्याच्यातून लोकांना जास्तीचं अर्थार्जन होईल आणि कमी मेहनतीमध्ये, कमी आपण काय म्हणतो लागत, कमी आपण खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन कसं मिळेल या दृष्टीने शेतकऱ्यांना आपण मदत करतोय. आता बांबूला देखील MREGS मधून अनुदान मिळतंय. मोठ्या प्रमाणावर लोक बांबूच्या शेतीकडे वळत आहेत. या ठिकाणी टसरची शेती आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वनौषधी आहेत आणि म्हणून वनौषधी देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याचा देखील फायदा जर त्याकडे गावकरी वळले तर थेट इथे येऊन ज्या म्हणजे पतंजली सारख्या, वैद्यनाथ सारख्या, ज्या काही दूध पापेश्वर सारख्या ज्या काही आयुर्वेदिक कंपन्या आहेत त्यांना या ठिकाणी पोटेन्शियल आहे आणि त्याचा फायदा थेट गावकऱ्यांना मिळेल. तुमच्या परवानगीने एक राजकीय प्रश्न नाही, राजकीय आता नको मला. आज राजकीय नको, आज फक्त पर्यावरण आणि शेती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.